नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा बजेट ट्रेडिंग सेटअप सांगणार आहे. जर तुम्ही बिगिनर असाल तर एक बजेटमध्ये एक ट्रेडिंग सेटअप कसा बनवू शकता आणि माझा ट्रेडिंग सेटअप काय आहे, याची कॉस्टिंग हे तुम्हाला आज सगळं मी सांगणार आहे. आणि तुम्ही नवीन असाल, ट्रेडिंग शिकत असाल तर तुम्हाला कसा सेटअप बनवला पाहिजे, सेटअपची गरज आहे की नाही, हे मी तुम्हाला आता डिटेल्समध्ये सांगणार आहे. मी तुम्हाला माझा आता ट्रेडिंग सेटअप दाखवतो. मी इथे एका कोपऱ्यात बसतो घरात. आपला काय इतका मोठा ट्रेडिंग सेटअप नाही, फक्त फळी लावली आहे आणि त्यावरती डेस्कटॉप ठेवलेला आहे. इथे मंदिर आहे, इथे आपल्या महाराजांचा फोटो आहे, त्याच्या खाली मी बसतो. इथे भिंतीवरती काही रूल्स लावले आहेत, ते लक्षात राहावे यासाठी लावले आहेत. आणि जेव्हा मी ट्रेडिंग चालू केली होती तेव्हा मी माझ्या ऑफिसचा लॅपटॉप वापरत होतो आणि मोबाईल. आणि त्यानंतर हा 2020मध्ये हा मी लिनोचा लॅपटॉप घेतला होता. आणि त्यानंतर हा लॅपटॉप थोडा डॅमेज झाला होता, त्याचे इंचेस खराब झाले, त्यामुळे मी ट्रॅव्हलिंगसाठी वगैरे हा टॅब MIचा टॅब घेतला होता. या सगळ्याची कॉस्टिंग मी तुम्हाला सांगणार आहे. हा फक्त मी आता इव्हिनिंगला कमोडिटी जेव्हा ट्रॅक करतो त्यासाठी वापरतो. आणि मग इव्हिनिंगला मग लॅपटॉप चालू नाही करत. आणि नंतर ह्या लॅपटॉपला मी कनेक्ट केलेला आहे हा डेस्कटॉप. हा मॉनिटर मी ह्या दिवाळीमध्ये घेतला होता 2025च्या. मॉनिटर आणि हा कीबोर्ड फ्लिपकार्टवरून. आणि हा माऊस माझ्याकडे ऑलरेडी होता वायरलेस, तुम्ही बघू शकता. आणि हा 22 इंचाचा मॉनिटर आहे. त्याची साईज बघा, 22 इंचाचा भरपूर होतं तुम्हाला चार्ट बघण्यासाठी. हे 3 चार्ट लावलेत मी, निफ्टी, कॉल आणि पुट. त्याच्यामुळे याच्यामध्ये चार्ट आहे ना, भरपूर चांगले दिसतात, बघा तुम्ही. आता ह्याची कॉस्टिंग बघायला गेलात तर हा लॅपटॉप घेतला होता मी 30,000ला 2020 साली. आणि हा टॅब घेतला तो पडला मला 14,000ला ऑफरमध्ये. MIचा टॅब आहे. आणि हा डेस्कटॉप आहे एसरचा, हा मला 6,500ला पडला होता. आणि त्यानंतर हा कीबोर्ड हा मला पडला 750 रुपयाला. आणि हा माऊस समथिंग 700ला पडला होता मला. तर हा असाल तर तुम्हाला इतकं काही घ्यायची गरज नाही. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही तेच एका SSD स्टोरेज असलेल्या लॅपटॉपमध्ये इन्व्हेस्ट करा. टॅब घेऊ नका, त्यापेक्षा लॅपटॉप बेटर आहे टॅबपेक्षा. ऑर्डर वगैरे एक्झिक्युशन करण्यासाठी लॅपटॉप बेटर आहे. तर SSD असलेला लॅपटॉप चांगला बाय करा. जर तुम्ही फर्स्ट टाईम चालू करता ट्रेडिंग शिकायला आणि ट्रेडिंग करायला, तर मॉनिटरची गरज नाही, तुम्ही नंतर हळूहळू तुमचा सेटअप वाढवू शकता.